शीर्षक मुक्तता. मूळ लेखक व अभिवाचन अंकिता कारले. हा लेख बृहन महाराष्ट्र मंडळाकडून प्रकाशित होणाऱ्या वृत्ताच्या ऑक्टोबर 2025च्या दिवाळी अंकात समाविष्ट आहे. संध्याकाळ झाली होती. काळोख पडलेला होता. घरी किशोर एकटाच होता. इतका उशीर झाला तरी कविता घरी आली नाही ह्याची त्याला काळजी वाटत होती. उशीर होईल असं काही कविताने सकाळी सांगितलेलं नव्हतं ना ऑफिसमधून फोन करून तसा निरोप दिला होता. बरं, आता किशोर तिला सारखा फोन लावत होता पण फोन काही लागत नव्हता. काय झालं असेल, अजून किती वेळ लागेल असा विचार करून किशोरला आणखी काळजी वाटू लागली. कविता काय किंवा किशोर काय, दोघंही सगळे निरोप एकमेकांना अगदी वेळेत देत असतात. घरातून निघताना पूर्ण दिवसाचा कार्यक्रम सांगणं, कामाविषयी चर्चा करणं, काही बदल झाला तर फोन किंवा मेसेज करणं, अशी शिस्त त्यांनी स्वतःला लावून घेतलेली होती. म्हणूनच आज काय झालं आहे नेमकं ज्यामुळे इतका उशीर झाला की आता जेवणाची वेळ होत आली, ह्या विचाराने किशोर जरा काळजीत होता. पण हरकत नाही, येईल कविता. तोपर्यंत मस्त खिचडी करू म्हणजे कविता आली रे आली की लगेच जेवता येईल, ह्या विचाराने किशोर कामाला लागला. किशोर आणि कविता एक प्रथितयश दाम्पत्य जे गेले 30 वर्ष अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे आता 50शी उलटून निवृत्तीकडे येत चालले होते. दोघंही करिअर ओरिएंटेड असे असल्यामुळे खूप वर्षांपूर्वी संधी मिळाली म्हणून अमेरिकेत आले. काम करत करत इथेच स्थायिक झाले. संशोधन क्षेत्रात कार्यरत असलेले दोघं अतिशय छान, सुस्वभावी आणि मनमिळाऊ होते. इथे त्यांनी त्यांचं चांगलं बस्तान बसवलं होतं. आपलं आपलं वर्तुळ तयार केलं होतं. काही वेळ झाला होता तितक्यात दाराची बेल वाजली. किशोरने दार उघडलं. कविता आली होती. आल्या आल्या त्याने विचारलं, अगं काय, किती उशीर, कुठे होतीस? मी किती वेळा फोन लावला, लागलाच नाही. तुझाही फोन नाही की मेसेज नाही. बरं, सकाळी देखील काही कल्पना दिली नव्हतीस उशीर होईल म्हणून. किशोरची प्रश्नावली अगदी रास्त होती, कारण सध्या तिथे कडाक्याचा हिवाळा सुरू होता. वेळी अवेळी पाऊस पडतो. 4 वाजल्यापासून अंधारून येतं. बर्फवृष्टी झाल्यामुळे रस्त्यावरून गाडी चालवणं देखील अवघड झालेलं असतं. त्यामुळे हे असे प्रश्न पडणं स्वाभाविक होतं. कविता मात्र जरा हरवल्यासारखी दिसत होती. ती येऊन शांत बसली. किशोरने तिला पाणी दिलं आणि नक्की काय झालं हे ऐकायला आता तो उतावळा झालेला होता. कविताने किशोरला सांगितलं, आज घरी परत येत असताना साधारण मध्येच अंतरावर मी एक अपघात पाहिला. आता किशोरला लक्षात आलं की त्या सगळ्यामुळे कविताला यायला उशीर झाला आणि त्या घटनेमुळे ती जरा उदास आहे. नंतर दोघंही जेवले आणि झोपी गेले. सकाळ झाली. आता आपापल्या कामाला जायची तयारी सुरू झाली. पण कविता अजूनही त्या धक्क्यातून सावरलेली नव्हती. ती किशोरला म्हणाली, खरं तर तिने आग्रहच धरला की आपण लवकरात लवकर मुंबईला जाऊया. असं अचानक आत्ता मुंबईला कशाला जायचं हेच किशोरला कळलं नाही. इतक्या लवकर रजा तरी मिळायला हवी. बरं, आता मुंबईत असतं कोण? दोघांचेही आईवडील आता हयात नाहीत. मग लगेच मुंबईत का जायचं आहे असं त्याने कविताला विचारलं. पण कविता फार काही समजावत बसण्याच्या मनस्थितीत नव्हती. तात्काळ प्रकारची रजा काढून, तिकीट काढून दोघेही अखेरीस मुंबईच्या घरी आले. तिथे आल्यावर तर कविता अधिकच हळवी झाली. किशोरला वाटलं कदाचित शेवटी आपलं ते आपलं, मग तो देश असू दे, शहर असू दे की असं घर. पण कविता मात्र भूतकाळात हरवली. जुन्या आठवणी, घटना, प्रसंग तिला आठवत होते. ते आठवून आठवून ती किशोरला सांगत होती. किशोर मात्र जरा अजूनही आश्चर्यात होता. कालचा तो अपघात, कविताचं उदास होणं, तडकाफडकी मुंबईत येणं, आठवणींमध्ये हरवून जाणं, हे काय घडत आहे तेही इतक्या पटपट एकामागोमाग एक, ह्या विचाराने तो जरा डिस्टर्बच झाला होता. इतक्यात कविता इमोशनल होऊन जवळजवळ रडू लागली. आता तर किशोर अजूनच चक्रावला. काय झालंय नक्की ते समजत नसल्याने जरा हैराण देखील झाला. कविता त्याला सांगत होती, मी ह्या जगात नसेन तेव्हा तू हे कर, ते कर, हे करू नकोस, ते करू नकोस.
कविता आत्ताच निर्वानिर्वीची भाषा का बोलत आहे नवीन कोडं किशोरला पडलं. त्याने थेटच कविताला सावरत विचारलं, अगं नक्की काय झालं आहे? तुला इतका का परिणाम झाला आहे? ती म्हणाली, कारण कितीतरी गोष्टी सांगायच्या राहून गेल्या आहेत. ते आता सांगायची वेळ आली. हे असं काहीतरी ऐकल्यावर किशोर म्हणाला, तू इतकं पुढचं का बोलत आहेस? अजून खूप वेळ आहे आपल्याकडे. बोलू की निवांत? तो अपघात बघितल्यापासून तू अशी वेगळीच वागत आहेस. असं इतकं वेगळं वागायला काय झालं? त्यावर कविताने दिलेल्या उत्तराला ऐकून किशोर हादरून गेला. ती म्हणाली, मी जो अपघात बघितला होता तो माझाच होता.